नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी आहे. म्हणजे जे विद्यार्थी डिप्लोमा पासआउट झालेले आहेत त्यांच्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026 प्रोसेस चालू आहे आणि त्याच्या शेड्यूलनुसार बघा काल म्हणजेच 30 जुलै रोजी रात्री तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार होती. त्याचबरोबर तुमचा व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण डिस्प्ले होणार होता. बट आज 31 जुलै आहे आणि सकाळचे जवळपास 11 वाजत आहेत. तरीही तुमची फायनल मेरिट लिस्ट पण डिस्प्ले झालेली नाही, व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण डिस्प्ले झालेलं नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली आता वेबसाईटवरती बघा तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोटीस जी आहे ही या ठिकाणी ही होत आहे की द फायनल मेरिट लिस्ट विल बी पब्लिश सून. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही कॅन्सल झाली नाही किंवा डिले झालेली आहे, फक्त कॅन्सल झालेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती जर कोणती अफवा येत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. जर का आता त्याचबरोबर विद्यार्थी पण हे विचारताय की सर मग कॅपराऊंड 1ची डेट वाढेल का, है ना? तर त्यासंबंधी काहीही अपडेट आलं तर आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती अपडेट होईल आणि अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणारच आहे. ओके. तर अपेक्षित आहे की तुमचं कॅपराऊंड 1ची डेट एक्सटेंड होऊ शकते, कारण लॉग इनमध्येही अजून तुमची लिंक ॲक्टिवेट झालेली नाही आहे कॅपराऊंड 1ची, है ना? आणि 3 दिवस दिलेला आहे बघा, 31, 1 आणि 2 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे होते, है ना? तर गडबड करायची नाही आहे. आज वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येऊ द्या, तुमचा फायनल मेरिट लिस्ट येऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही उद्या वगैरे भरू शकता किंवा जर शेड्यूल चेंज झालं तर तसं अपडेट आल्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह वेनं घ्या आणि तुम्हाला वेळ मिळत आहे तर तुमची लिस्ट जी आहे कॉलेजची ती वेल प्रिपेअर करा. याच्यामध्ये काय कन्सिडर करायचं आहे तुम्हाला, ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये बघा कॉलेज कोणतं निवडायचं आहे तुम्हाला, मागच्या वर्षीचा त्याचा कट ऑफ काय होता, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स काय होता. आता या वर्षीचं तर राहिलेलं नाही तर तुम्ही प्रिव्हियस इयरचा कट ऑफ चेक करू शकता. या ठिकाणीच वेबसाईटवरती 2025चा दिलेला आहे बघा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आणि कॅपराऊंड 1चा कट ऑफ दिलेला आहे, है ना? तो कसा बघायचा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तो व्हिडिओ रेफर करू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला लिस्ट प्रिपेअर करण्यासाठी जर गायडन्स हवं असेल तर आमची टीम तुम्हाला हेल्प करेल. त्यासाठी तुम्हाला BCSR एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ते अवेलेबल आहे आपल्या प्ले स्टोअरवरती, ठीक आहे? किंवा लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी 2 कोर्सेस लॉन्च केलेले आहेत बघा. एक खूप नॉमिनल फीसमध्ये आहे, तुम्हाला डायरेक्टली लिस्ट प्रिपेअर करून देण्यात येईल. किंवा दुसरा पर्याय उपलब्ध आहे की डायरेक्ट तुमची ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत काउन्सलिंग तुम्हाला गाईडन्स केलं जाईल. ओके. आणि जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, कारण त्याच्यावरती आपली फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली की त्याची लिंक आपण लगेच टाकणार आहे, है ना? त्यामुळे वाट बघत बसू नका, तुम्ही तुमचं काम करा, है ना? कारण एकाच गोष्टीवरती जर तुम्ही विचार करत राहिले तर तुमचं डोकंही खराब होऊन जाईल. तोपर्यंत तुमची हा जो टाईम आहे चांगला तो युटिलाइज करा तुमच्या लिस्ट प्रिपेअर करण्यामध्ये. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.